येथील व्यापाऱ्याने उसनवारीच्या नावाखाली मोताळा तालुक्यातील अनेक गावात जाऊन शेतकऱ्यांकडून अवैध गावखेडा पद्धतीने सोयाबीन आणि तूरसह अन्य शेतमालाची खरेदी करून गेल्या 2-3 वर्षांपासून माल विकणाऱ्या असंख्य शेतकऱ्यांचे लाखो रुपये थकवल्याची घटना समोर आली आहे। अनेकदा शेतकऱ्यांकडून या व्यापाऱ्याला पैशांची मागणी केल्यानंतर या व्यापाऱ्याने पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांना टाळाटाळ केली असल्यामुळे या शेतकऱ्यांनी थेट देऊळघाट गाठून या व्यापाऱ्याला चांगलेच धारेवर धरले आहे। मात्र तरी देखील व्यापाऱ्याने या शेतकऱ्यांचे लाखो रुपये दिलेले नसून अब्दुल लतीफ अब्दुल अजीज कोहिनूर ट्रेडर्स असे या व्यापाऱ्याचे नाव आहे। दरम्यान या व्यापाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश प्रभारी जिल्हा उपनिबंधक राजेंद्र घोंगे यांनी दिले। व्यापारी अब्दुल लतीफ याने 3 ते 4 वर्षांपासून मोताळा तालुक्यातील अनेक गावात जाऊन हजारो क्विंटल शेतकऱ्यांकडून 1 ते 2 महिन्यांच्या अटीवर सोयाबीन, तूर आणि अन्य पीक मालाची खरेदी केली आहे। राजूर या गावातील असंख्य शेतकऱ्यांकडून या मालाची खरेदी केल्यानंतर गेल्या 2 ते 3 वर्षांपासून 8 ते 10 लाख रुपये काही शेतकऱ्यांचे थकवले आहेत। त्यामुळेच मोताळा तालुक्यातील अनेक गावातील असंख्य शेतकऱ्यांचे लाखो रुपये थकवल्याचा संशय आहे। दरम्यान या शेतकऱ्यांनी आपले शेतमाल इतरत्र न विकता आपली फसवणूक टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत विकण्याचे आवाहन जिला उपनिबंधक राजेंद्र घोंगे यांनी केले आहे। 10 शेतकरी 8-10 लाख रुपए बाकी है हमारे। ऐसी मान लिए कि उन्होंने? ऐसी मान लिया 2 महीने करार से लिए थे हमारा। तो क्या अड़तिया है ऐसा बोलते क्या? हाँ बिल है ना उनका, सब पावती की थी, अड़ते है। शत्रुघ्न राघोवाग राहणार राजूर, लतीफ बवले, सोयाबीन दिली 3 वर्ष झाले। यानं 2 महिन्याच्या करारावर घेतली, यानं रुपया दिला नाही अजून। चक्रा मारू मारू परेशान आहे मी, कर्ज बाजारू व्हायले। किती दिली होती साहेब? 16.5 क्विंटल। काय भावानं दिली होती? ते चालू भाव होते 6,000चे, 2 महिन्याच्या करारानं 7,000च्या भावनं दिले। आज तुम्ही त्या पैसे मागण्यासाठी आले? हाव। काय म्हणताय ते? तो मारायची धमकी देते, बिल बनवत नहीं म्हणते, जो होता वो कर लो। मेरा नाम शेख इमरान शेख शौकत है। हमने लतीफ़ भाई को सोयाबीन दिए थे। हम राजूर के रहने वाले हैं। हमारा सोयाबीन था 75 कुंटल, 5 लाख का हुआ था। उन्होंने 2 लाख रुपए दिए, 3 लाख रुपए बाकी है। हमारे शरीर के 8-10 शेतकरी है। हम यहाँ पे आए हुए उनकी तरफ, वो बोलते जो हुआ तो ले लो, जो होता वो करो तुमसे, मैं पैसे देता नहीं, देता मैं चालू भाव के देता 4300 के। 3 साल हो गए हमारे सोयाबीन ले जाने को। क्या मांगे तुम्हारी? हमारी मांग है कि हमको पैसे दो, नकदी सख्ती जो हमारे निकलते पैसे जल्दी से जल्दी दो हमको खेतिया पेरना है, नागट्टा वखट्टा करना है, खत बीज लेना है। मैं शेख जावेद शेख शौकत राजू का रहने वाला। ये लतीफ भाई को सोयाबीन दिए थे हमने 65 क्विंटल, 75 क्विंटल सोयाबीन दिए थे इनको 6.5 के भाव की। 5.5 लाख रुपए हुए थे, 2.5 लाख दिए। 1 साल से 2.5 लाख बाकी है तो नहीं दे रहे। एक चक्रा मार लिया हमने, अरे 8 की तारीख दे रहे, 8 की तारीख दे रहे। जो होता करो। आज भी आए थे, इससे पहले परसों दिन भी आए थे, उससे पहले 8 दिन पहले भी आए थे। ये महीने में 3 बार आ गए। देऊळघाट येथील खेडा खरेदीबाबत वायदे बाजाराबाबतच्या अनुषंगानं तिथे एक कोणी कोहिनूर ट्रेडर्स म्हणून आहे, त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाची अवैध खरेदी केलेली आहे। त्या अनुषंगाने या कार्यालयाकडे तक्रार प्राप्त झालेली आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे अजून मिळणे बाकी आहे। तर त्यावर तात्काळ कारवाई करून संबंधित शेतकऱ्यांचे पैसे देण्याच्या बाबतीत या कार्यालयामार्फत कारवाई करण्यात येईल। काकाजी वाघ राहणार राजूर, लतीफ माल ज्याला मागच्या वर्षीपासून 2 वर्ष झाले समजा, तरी अजून पैसे द्यायचं काम नाही। सोयाबीन दिलं आहे किती क्विंटल दिली? 23.5 क्विंटल। आणि 30 क्विंटल 29 क्विंटल तूर बी दिली ती, त्याच्यातलेही पैसे राहिले बाकी। काय भावानं घेतली होती सोयाबीन आणि तूर? 61च्या भावानं सोयाबीन घेतली होती आणि 8,000च्या भावानं तूर घेतली होती। तुमचे किती पैसे आहे? मग आहे 1.5 लाख। आणि तुमच्यासारखे किती शेतकरी, किती पैसे आहेत? 7-8 शेतकरी आहे। किती पैसे आहे टोटल? 8-10 लाख रुपये आहे। आता काय म्हणताय, शेतकरीला पैसे देत नाही का? देत नाही, जे होते ते करून द्यावं। NTV न्यूज मराठी बुलढाणा।